Today we are going to discuss solutions part 4. Today we are going to discuss effect of pressure on solubility of a solution. आपण काल बघितलं नेचर ऑफ सोल्यूटचा, नेचर ऑफ सॉल्व्हंटचा, टेम्परेचरचा सोल्युबिलिटीवर काय परिणाम होतो. त्याचबरोबर प्रेशरचा सुद्धा सोल्युबिलिटीवर परिणाम होतो. पण प्रेशरचा सोल्युबिलिटीवर हा परिणाम कधी होतो, ज्यावेळेस सोल्यूट हा गॅस असेल. जर सोल्यूट हा सॉलिड किंवा लिक्विड असेल तर सोल्युबिलिटीवर प्रेशरचा कुठलाही परिणाम होत नाही. उदाहरणार्थ मीठ पाण्यात विरघळले, मीठ हा सोल्यूट झाला, मीठ हा सोल्यूट सॉलिड आहे म्हणून त्याच्यावर प्रेशरचा कुठलाही परिणाम होणार नाही. परंतु ऑक्सिजन गॅस पाण्यामध्ये विरघळतो, तोच विरघळलेला ऑक्सिजन सर्व सजीव श्वसनासाठी वापरतात, पाण्यातले सजीव. तर तो ऑक्सिजन गॅस ज्यावेळेस पाण्यात विरघळतो, ऑक्सिजन हा गॅस आहे म्हणजे सोल्यूट ऑक्सिजन आहे, तो गॅस आहे. अशा वेळेस मात्र प्रेशरचा अशा सोल्यूटवर भरपूर मोठा परिणाम होतो. तो प्रेशरचा होणारा परिणाम सोल्युबिलिटीवर एका सायंटिस्टनं शोधला, तो म्हणजे हेनरी, आणि तो प्रसिद्ध झाला हेनरीज लॉ म्हणून. काय सांगतोय बघा हेनरीज लॉ. हा हेनरीज लॉ कुणाला लागू होईल, ज्यावेळेस सोल्यूट हा गॅस असेल. हेनरीज लॉ सांगतोय इट स्टेट्स दॅट solubility of a gas in liquid is directly proportional to the pressure of gas over the solution. जर एखादा गॅस लिक्विडमध्ये विरघळला असेल तर त्याची सोल्युबिलिटी ही त्या सोल्युशनवर असणाऱ्या प्रेशरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजे प्रेशर वाढवलं की तो गॅस जास्त विरघळणार, प्रेशर कमी केलं की गॅस कमी विरघळणार. म्हणजेच सोल्युबिलिटी यस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी प्रेशर ऑफ सोल्युशन. मग आपल्याला नेहमीप्रमाणे माहीत आहे प्रोपोर्शनलचं इक्वल करायचं म्हटलं की कॉन्स्टंट आणावं लागतो. म्हणून प्रोपोर्शनलचं इक्वल करताना हा कॉन्स्टंट आणला KH, ज्याच्यात S म्हणजे सोल्युबिलिटी आहे, P म्हणजे प्रेशर आहे सोल्युशनवरचं, आणि KH म्हणजे इक्विलिब्रियमसाठी आणलेला कॉन्स्टंट आहे. प्रोपोर्शनलसाठी आणलेला कॉन्स्टंट आहे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. बघा, फेअर S इज द सोल्युबिलिटी of gas in moles per liter. P is the pressure of gas in bar over the solution, and KH is the proportionality constant called as Henry's law constant. आणि म्हणून खाली हेनरीचं H दिलेलं आहे. हा प्रोपोर्शनसाठी आणलेला कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतात. हेनरी नावाच्या सायंटिस्टनं आणला म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं हेनरीज लॉ कॉन्स्टंट. When P is equal to 1 bar, KH is equal to S. Thus, KH is the solubility of a gas in a liquid when its pressure over the solution is 1 bar. ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला हेनरीज लॉ सांगितलेल्या फॉर्म्युल्यामध्ये बघा, जर प्रेशरची किंमत 1 बार असेल, प्रेशरची किंमत जर 1 बार असेल तर आपोआपच हा KH ह्या S ची इक्वल होणार, कारण प्रेशरची किंमत 1 बार. आणि म्हणून KH म्हणजेच S आहे, म्हणजेच सोल्युबिलिटी आहे. म्हणून KH ची डेफिनेशन कशी केली, हेनरीज लॉ कॉन्स्टंटची डेफिनेशन कशी केली, इट इज द सोल्युबिलिटी, तो S आहे, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन ए लिक्विड व्हेन इट्स प्रेशर ओव्हर द सोल्युशन इज 1 बार. ज्यावेळेस प्रेशर 1 बार असेल त्यावेळेसची जी काही गॅसची सोल्युबिलिटी असेल तो म्हणजेच हेनरीज लॉ कॉन्स्टंट. त्याचं युनिट काय असतं, KHचं युनिट. KH साठी फॉर्म्युला काय झाला, हा P इकडे गेला म्हणजेच S डिवायडेड बाय P. मग S म्हणजे सोल्युबिलिटी कॉन्सन्ट्रेशन असतं, त्याचं युनिट आहे मोल्स पर लिटर, आणि प्रेशर आपल्याला बारमध्ये घ्यायचं, प्रेशरचं युनिट बारमध्ये घ्यायचं, म्हणून युनिट झालं मोल्स पर लिटर, हे बारवर जाऊन पर बार झालं, म्हणून KHचं युनिट झालं मोल्स पर लिटर पर बार. डेमॉन्स्ट्रेशन ऑफ हेनरीज लॉ म्हणजे हेनरीज लॉचं आपल्या दैनंदिन जीवनातलं एक उदाहरण. Before sealing the bottle of soft drink, it is pressurized with a mixture of air, CO2, saturated with water vapor. Because of high partial pressure of CO2, its amount dissolved in soft drink is higher than the solubility of CO2 under normal condition. When a bottle of soft drink is opened, excess dissolved CO2 comes out with effervescence.
बघा आपल्याला दैनंदिन जीवनात अनुभव येतो की आपण ज्यावेळेस कार्बोनेटेड ड्रिंक म्हणजे पेप्सी, थम्सअप, शॅम्पेन वगैरे ज्या बॉटल आहेत त्याचं टोपण उघडलं की बाहेर फेस येताना दिसतो. एफरवर्सन्स म्हणजे फेस. हा फेस काय येतो? कारण ज्यावेळेस त्या बॉटल भरलेल्या असतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये CO2 डिझॉल्व्ह केलेला असतो. कसा डिझॉल्व्ह केलेला असतो? प्रमाणापेक्षा जास्त CO2 विरघळण्यासाठी त्यांनी अंडर प्रेशर तिथं CO2 त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केलेला असतो. ज्यावेळेस टोपण सील असतं किंवा त्याला सील पॅक केलेलं असतो तो CO2 प्रेशरमुळं आतमध्ये विरघळलेला असतो. पण ज्या क्षणी आपण टोपण उघडतो त्यावेळेस त्याच्यावरचं प्रेशर कमी होतं आणि त्यामुळं हा जास्तीचा प्रेशरमुळं जास्तीचा विरघळलेला CO2 बाहेर येतो आणि म्हणून आपल्याला अशा बॉटल उघडल्या की बाहेर फेस येताना दिसतो, कारण तो विरघळलेला CO2 हा प्रेशर कमी झाल्यामुळं बाहेर येतो. हे हेनरीज लॉचं साधं सोपं एक उदाहरण आहे. एक्सेप्शन्स टू हेनरीज लॉ. हेनरीज लॉचे काही अपवाद पण आहेत. बघा, जर तुम्ही NH3 आणि CO2 गॅस जर पाण्यामध्ये विरघळवायला घेतलं तर ते हेनरीज लॉ पाळत नाहीत. त्याचं कारण आहे ते गॅसेस पाण्याबरोबर रिॲक्ट होतात. गॅसेस लाईक अमोनिया अँड CO2 डू नॉट ओबे हेनरीज लॉ. द रिझन इज दॅट these gases react with water. बघा त्यांची रिॲक्शन. अमोनिया गॅस पाण्याबरोबर काय करतो? अमोनियम हायड्रॉक्साईड, NH4 म्हणजे अमोनियम आयन, OH म्हणजे हायड्रॉक्साईड आयन, म्हणजे अमोनिया गॅस पाण्यामध्ये विरघळून त्याचा अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होतो. तर CO2 गॅस ज्यावेळेस पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेस त्याचं H2CO3 म्हणजे हायड्रोजन कार्बोनेट किंवा कार्बोनिक ॲसिड तयार होतं आणि त्यामुळं हे हेनरीज लॉ पाळत नाही. Because of these reactions, NH3 and CO2 gases have higher solubilities than expected by Henry's law. म्हणून हेनरीज लॉद्वारे जर आपण कॅल्क्युलेट केल्या यांच्या सोल्युबिलिटी आणि प्रत्यक्षातली मोजली तर ह्यांची प्रत्यक्षातली सोल्युबिलिटी जास्त भरते, कारण ते पाण्याबरोबर रिॲक्ट होतात, म्हणजेच ते हेनरीज लॉ पाळत नाहीत. नोट, आपल्या माहितीसाठी दैनंदिन जीवनात गॅसेसच्या सोल्युबिलिटीचं हे उदाहरण आहे. O2 gas म्हणजे ऑक्सिजन गॅस हॅज व्हेरी लो सोल्युबिलिटी इन वॉटर. हाऊएवर इट्स सोल्युबिलिटी इन ब्लड इज exceedingly high. This is because binding of O2 molecule to hemoglobin present in blood. बघा, आपल्याला दैनंदिन जीवनात माहीत आहे आपण सतत श्वसनात ऑक्सिजन गॅस घेतो आणि हा ऑक्सिजन गॅस सगळ्या पेशींकडे पुरवण्याचं काम हिमोग्लोबिन करत असतं आणि म्हणून आपल्याला रक्तात हिमोग्लोबिनची आवश्यकता असते. मग ऑक्सिजन गॅस बाहेर पाण्यात जास्त विरघळत नाही, परंतु हिमोग्लोबिनमध्ये मात्र त्याची सोल्युबिलिटी अतिशय जास्त आहे. मग हिमोग्लोबिनमध्ये त्याची सोल्युबिलिटी असण्याचं कारणच हे आहे, कारण त्या ऑक्सिजन गॅसची हिमोग्लोबिन HB रिप्रेझेंट्स हिमोग्लोबिन. ऑक्सिजन गॅसची हिमोग्लोबिन बरोबर रिॲक्शन होऊन हा कंपाऊंड तयार होतो, हिमोग्लोबिन ऑक्साईड. हा हिमोग्लोबिन ऑक्साईड तयार झाल्यामुळं ऑक्सिजन हा हिमोग्लोबिनमध्ये अतिशय जास्त विरघळतो. व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन्स ऑफ लिक्विड्स इन लिक्विड्स. आपल्याला आता असं सोल्युशन बघायचं आहे की ज्याच्यातला सोल्यूट पण लिक्विड आहे आणि सॉल्व्हंट पण लिक्विड आहे. उदाहरणार्थ आपण इथेनॉल आणि पाणी घेतलं म्हणजे अल्कोहोल आणि पाणी घेतलं तर ते दोघं एकमेकामध्ये मिसळतात, दोघंही लिक्विड स्टेटमध्ये. अशा सोल्युशनवर व्हेपर प्रेशर काय असेल ते आपण बघत आहोत. ह्याच्या अगोदर आपण 11वीमध्ये बघितलं, साधं पाणी जरी ठेवलं आपण क्लोज कंटेनरमध्ये तर त्या पाण्याला व्हेपर प्रेशर असतं, कारण त्या पाण्याच्या वाफा होत असतात. त्या वाफामुळं त्या पाण्याला प्रेशर असतं. म्हणजे प्रत्येक लिक्विडला एक प्रेशर असतं ज्याला आपण व्हेपर प्रेशर म्हणतो, कारण त्या पाण्याच्या किंवा त्या लिक्विडच्या इव्हॅपोरेशन होत असतं आणि तिथंच एक दुसरी प्रोसेस होते कंडेन्सेशन. ह्याच्यामुळं प्रत्येक लिक्विडला क्लोज कंटेनरमध्ये ठेवलं की एक प्रेशर असतं, त्याला व्हेपर प्रेशर म्हणतात. पण त्याच्याऐवजी आता आपल्याला सोल्युशन ठेवायचं की ज्याच्यामध्ये 2 लिक्विड आहेत. फॉर एक्झाम्पल आपण वॉटर आणि इथेनॉल म्हणजे पाणी आणि इथेनॉल दोघं एकमेकामध्ये मिक्स केलेत आणि असं सोल्युशन घेतलं. कन्सिडर ए बायनरी सोल्युशन ऑफ 2 व्होलेटाईल लिक्विड्स A1 अँड A2. 2 व्होलेटाईल लिक्विडचं आपण सोल्युशन घेतलंय की जे दोघंही व्होलेटाईल आहेत म्हणजे दोघांची वाफ होते. अशा सोल्युशनचे वॉटर इथेनॉल घेण्याच्याऐवजी त्यांनी नावं घेतली आहेत A1 आणि A2. हे दोघंही व्होलेटाईल आहे म्हणजे दोघांची वाफ होते. When solution is placed in a closed container, both the liquids vaporize. ज्यावेळेस असे 2 व्होलेटाईल सोल्युशन आपण क्लोज कंटेनरमध्ये ठेवू त्यावेळेस ह्या दोन्ही लिक्विडची वाफ होणार. मग त्या वाफेमध्ये A1च्या पण वाफा असणार, A2च्या पण वाफा असणार.
Eventually, an equilibrium is established between vapor and liquid phases. Both the components are present in the vapor phase. बघा, दोन्ही लिक्विडच्या वाफा होणार, तिथं काळा म्हणजे इव्हॅपोरेशन होणार, काही काळानंतर त्या वाफा परत लिक्विड स्टेटमध्ये येणार म्हणजे कंडेन्सेशन होणार. मग पहिल्यांदा इव्हॅपोरेशनचा वेग जास्त असणार, नंतर कंडेन्सेशन चालू होणार आणि मग दोन्हीचा रेट इक्वल आला की इक्विलिब्रियम येणार. मग तिथं जे व्हेपर असणार, जे प्रेशर क्रिएट होणार त्याला आपण व्हेपर प्रेशर म्हणणार. पण त्या व्हेपर प्रेशरमध्ये दोन्ही कंपोनंट असणार, A1 पण असणार आणि A2 पण असणार. म्हणजे समजा आपण वॉटर आणि इथेनॉल घेतलं तर त्या व्हेपरमध्ये वॉटर पण असणार आणि इथेनॉल पण असणार. म्हणजे वर जे सोल्युशन आपल्याला व्हेपर प्रेशर मिळालंय ते वॉटरचं पण असणार आणि प्लस इथेनॉलचं दोघांचं मिळून व्हेपर प्रेशर असणार. मग जर आपल्याला एकट्या फक्त वॉटरचं व्हेपर प्रेशर काढायचे किंवा फक्त इथेनॉलचं व्हेपर प्रेशर काढायचे तर ते कसं काढायचं हे आपण पुढे शिकणार आहोत. द पार्शियल प्रेशर, बघा त्या partial pressure of the components are related to their mole fractions in the solution. This relationship is given by Raoult's law. आपण 11वीला कॉन्सन्ट्रेशनचा एक प्रकार बघितला होता, मोल फ्रॅक्शन. मग आपण समजा वॉटर आणि इथेनॉलचं सोल्युशन घेतलंय आणि ते क्लोज कंटेनरमध्ये ठेवले. वर वाफावा पाण्याच्या पण असणार आणि इथेनॉलच्या पण असणार. मग फक्त पाण्याचं व्हेपर प्रेशर मोजलं तर त्याला पार्शियल प्रेशर म्हणतात, फक्त इथेनॉलचं मोजलं तर त्याला पार्शियल प्रेशर ऑफ इथेनॉल म्हणतात आणि दोघांचं मिळून जे असेल त्याला टोटल व्हेपर प्रेशर म्हणायचं. मग ह्या पार्शियल प्रेशर म्हणजे एक एकट्याचं प्रेशर आणि टोटल व्हेपर प्रेशर ह्यांच्यातली जी रिलेशनशिप आहे त्या पार्शियल प्रेशर हे मोल फ्रॅक्शनशी रिलेटेड असतात. त्याची रिलेशनशिप ही आपल्याला राऊल्ट्स लॉ न दिलेली आहे. म्हणजे राऊल्ट्स नावाच्या सायंटिस्टने एक नियम तयार केला, तो राऊल्ट्स लॉनं आपल्याला ती रिलेशनशिप दिलेली आहे, ती आपण शिकणार आहोत. राऊल्ट्स लॉ काय सांगतोय बघा. राऊल्ट्स लॉ it states that the partial vapor pressure of any volatile component of a solution is equal to the vapor pressure of the pure component multiplied by its mole fraction in the solution. आपल्याला असं सांगतोय की जर आपण एखादं 2 व्होलेटाईल कंपोनंटचं सोल्युशन घेतलं, उदाहरणार्थ आपण घेऊया की वॉटर आणि इथेनॉल दोघं व्होलेटाईल आहेत असं समजूया आणि दोघांचं व्हेपर प्रेशर तिथं वर असणार. मग आपल्याला फक्त एकट्या वॉटरचं व्हेपर प्रेशर जर काढायचं असेल त्याला पार्शियल व्हेपर प्रेशर म्हणणार. तर त्या पाण्याचं एकट्याचं व्हेपर प्रेशर जर काढायचं असेल तर त्या सोल्युशनमध्ये पाण्याचा जो काही मोल फ्रॅक्शन असेल तो एक आपल्याला माहीत पाहिजे आणि प्युअर पाणी त्याचं व्हेपर प्रेशर माहीत पाहिजे. मग जर आपल्याला सोल्युशनमधलं फक्त पाण्याचं व्हेपर प्रेशर म्हणजे पार्शियल व्हेपर प्रेशर जर काढायचं असेल तर पाणी प्युअर असतानाचं व्हेपर प्रेशर घ्यायचं आणि त्याला गुणाकार करायचा. कशानं गुणायचं तर त्या सोल्युशनमध्ये पाण्याचा मोल फ्रॅक्शन किती आहे त्यानं गुणायचं. आपल्याला त्या लिक्विडमधलं त्या सोल्युशनमधलं पाण्याचं व्हेपर प्रेशर मिळणार. समजा आपल्याला इथेनॉलचं व्हेपर प्रेशर काढायचं आहे फक्त एकट्याचं, आता वर तर व्हेपर पाण्याच्या पण असणार आणि इथेनॉलच्या पण असणार. फक्त आपल्याला इथेनॉलचं जर व्हेपर प्रेशर काढायचं असेल तर त्याला पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ इथेनॉल म्हणणार. मग त्या इथेनॉलचं पार्शियल व्हेपर प्रेशर जर काढायचं असेल तर इथेनॉल प्युअर असतानाचं त्याचं व्हेपर प्रेशर मोजायचं आणि सोल्युशनमध्ये इथेनॉलचा मोल फ्रॅक्शन किती आहे तो मोजायचा, त्या दोघांचा गुणाकार करायचा. आपल्याला फक्त एकट्या इथेनॉलचं वर व्हेपर प्रेशर किती असेल ते मिळतं. म्हणजे सोल्युशनवर दोघांचेही व्हेपर प्रेशर असणार. एक एकट्याचं व्हेपर प्रेशर काढणं म्हणजे पार्शियल व्हेपर प्रेशर, ते जर काढायचं असेल तर आपल्याला ते जे 2 सोल्युशनमध्ये कंपोनंट आहे त्या प्रत्येकाचं प्युअर असतानाचं व्हेपर प्रेशर माहीत पाहिजे आणि त्या सोल्युशनमध्ये त्यांचा मोल फ्रॅक्शन किती आहे तो माहीत पाहिजे. सपोज दॅट फॉर ए बायनरी सोल्युशन ऑफ 2 volatile liquids A1 and A2, P1 and P2 are their partial vapor pressures and X1 and X2 are their mole fractions in solution. समजा आपण एक बायनरी सोल्युशन घेतलं, जसं मी वॉटर आणि इथेनॉल घेतलं तसं आता इथं त्यांनी 2 कंपोनंट मानलेत A1 आणि A2 आणि ह्या A1च्या पण वाफावर सोल्युशनमध्ये असणार आणि A2च्या पण वाफा सोल्युशनमध्ये असणार. मग आपल्याला फक्त एकट्या A1चं जर व्हेपर प्रेशर काढायचं असेल तर त्याला पार्शियल व्हेपर प्रेशर म्हणणार. मग A1चं पार्शियल व्हेपर प्रेशर त्यांनी मानले P1 आणि दुसरा जो कंपोनंट आहे A2 त्याच्या पण व्हेपर्सवर सोल्युशनमध्ये असणार. मग त्याचं पार्शियल व्हेपर जे आहे ते P2 मानले. सोल्युशनमध्ये समजा A1चा मोल फ्रॅक्शन X1 आहे आणि A2चा मोल फ्रॅक्शन
x2 आहे, A1चा मोल फ्रॅक्शन x1 आहे आणि A2चा मोल फ्रॅक्शन x2 आहे. तर राऊल्स लॉनुसार आपल्याला काय सांगता येईल? देन अकॉर्डिंग टू राऊल्स लॉ वी राईट P1 म्हणजे A1 कंपोनंटचं पार्शियल वेपर प्रेशर. तर P1 0 कशानं गुणायचं? त्याच्या मोल फ्रॅक्शननं. म्हणजे x1 हा त्या A1चा मोल फ्रॅक्शन झाला आणि P1 0 म्हणजे प्युअर असतानाचं वेपर प्रेशर. तर P2 म्हणजे दुसऱ्या कंपोनंटचं पार्शियल प्रेशर जर काढायचं असेल तर त्याचाच मोल फ्रॅक्शन घ्यायचा आणि जो A2 कंपोनंट आहे त्याचं प्युअर असतानाचं वेपर प्रेशर, म्हणजे हे 0 दाखवतं की प्युअर असतानाचं वेपर प्रेशर. म्हणून इथं खाली दिले P1 0 अँड P2 0 आर द वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड्स A1 अँड A2 रिस्पेक्टिव्हली. म्हणजेच A1 कंपोनंटचं जर आपल्याला एकट्याचं वेपर प्रेशर काढायचं असेल जे आपण P1 मानलंय तर ह्या A1चा मोल फ्रॅक्शन घ्यायचा जो आपण x1 मानलाय आणि त्या A1चं प्युअर असतानाचं वेपर प्रेशर आपण घ्यायचं. A1चं प्युअर वेपर प्रेशर आपण मानले P1 0. जर आपल्याला A2 या कंपोनंटचं पार्शियल वेपर प्रेशर P2 काढायचं असेल तर त्याचाच सोल्युशनमधला मोल फ्रॅक्शन घ्यायचा जो आपण मानला x2 आणि A2 प्युअर असतानाचं वेपर प्रेशर मोजायचं जे आपण मानले P2 0. 0 इंडिकेट्स करतं की ते प्युअर असतानाचं वेपर प्रेशर. अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर्स द टोटल प्रेशर P अबोव द सोल्युशन इज P इज इक्वल टू P1 प्लस P2. P1 ची किंमत आपण काढली होती x1 P1 0 आणि P2 ची किंमत x2 P2 0. बघा डाल्टन्स लॉ काय सांगतो? जर एखाद्या सोल्युशनमध्ये दोन कंपोनंट असतील, दोघांच्याही वेपर वर असणार, मग टोटल जर प्रेशर काढायचं असेल तर दोघांच्या पार्शियल प्रेशरची बेरीज करायची. मग आपण सोल्युशन घेतलंय दोन कंपोनंटचं A1चं आणि A2चं. A1चं पार्शियल प्रेशर आहे P1 आणि A2चं पार्शियल प्रेशर आहे P2. मग सोल्युशनवरचं टोटल प्रेशर P जर काढायचं असेल तर A1चं पार्शियल प्रेशर P1 आणि A2चं पार्शियल प्रेशर P2 ह्या दोघांची बेरीज करावी लागेल. मग P1 पार्शियल प्रेशर कसं काढायचं आपण मागं बघितलं, x1 P1 0 आणि P2 कसं काढायचं x2 P2 0. ह्या दोघांची बेरीज केली की आपल्याला सोल्युशनवरचं टोटल प्रेशर मिळेल. सिन्स x1 इज इक्वल टू 1 मायनस x2 आपल्याला 11मध्ये शिकवलं होतं. एखादा जर मोल फ्रॅक्शन काढायचा असेल तर दुसऱ्याचा मोल फ्रॅक्शन 1 मधनं वजा करायचा, कारण मोल फ्रॅक्शनची बेरीज नेहमी 1 येते. उदाहरणार्थ समजा वॉटर आणि इथेनॉल आपण सोल्युशन बनवलंय. वॉटरचा जर मोल फ्रॅक्शन 0.7 असेल तर आपोआपच इथेनॉलचा मोल फ्रॅक्शन 0.3 असतो. म्हणजे मोल फ्रॅक्शन हे नेहमी 0 ते 1च्या दरम्यान असतात. दोघांची मिळून बेरीज 1 असते. म्हणून एक मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर दुसरा मोल फ्रॅक्शन 1 मधनं वजा करायचा असतो. मग x1च्या जागी आपण 1 मायनस x2 ठेवलं. आपण बघितलं होतं P इज इक्वल टू P1 0 x1 होता आणि P2 0 x2 होता. तर x1च्या जागी काय ठेवलं? 1 मायनस x2. मग P1 0 ने 1 ला गुणलं P1 0 मायनसला मायनस P1 0 इंटू x2 P1 0 x2 प्लस हा P2 0 x2 जसाच्या तसा. मग आता ह्या दोघांमध्ये P1 0 कॉमन निघाला. तर त्यांनी काय केलंय बघा, ह्या x2 दोघांमध्ये कॉमन काढला. त्यामुळं P2 0 ला P2 0 मायनस P1 0 आणि हा P1 0 तसाच ठेवलाय. म्हणजेच इथं आपण हे दोन पकडलेत. ह्या दोघांमध्ये x2 कॉमन काढला. P2 0 ला P2 0 मायनस P1 0 आणि हा P1 0 तसाच ठेवला. थँक्यू.